ज्ञान मंदिर जिल्ह्यातील सर्व सुविधा देणारे विट्यातील एकमेव शासकीय वसतिगृह। सार्वजनिक किंवा शासकीय ठिकाण म्हटलं की अनेक जण नाक मुरडतात, पण विट्यासारख्या निमशहरी भागात अगदी फोंड्या माळरानावर देखणं व सुसज्ज असं शासकीय वसतिगृह उभारण्यात आले आहे। विद्यार्थ्यांना आहारापासून ते आरोग्यापर्यंत सर्व सोयी सुविधा देणारे सांगली जिल्ह्यातील पहिले शासकीय वसतिगृह म्हटलं तर वावगं ठरणार नाही। मुले व मुलींचे वसतिगृह असो व निवासी शाळा असो, या इमारतींमधील कारभार मात्र वाखाणण्याजोगा आहे। यावर आमचे प्रतिनिधी चंद्रकांत जाधव यांनी घेतलेला स्पेशल रिपोर्ट। सांगली जिल्ह्यातील 20 वसतिगृह व 6 निवासी शाळांपैकी विट्यातील हे एक वसतिगृह आहे। गेल्या 5 वर्षांपूर्वी येथील फोंड्या माळावरील डोंगर फोडून 5 एकरावरील जागेत 3 वसतिगृह उभारण्यात आली आहेत। शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये व सर्व जाती धर्मातील विद्यार्थ्यांना राहण्याची सोय उपलब्ध व्हावी, यासाठी ही शासकीय सोय केली आहे। येथील परिसर अगदी निसर्गरम्य आहे। इमारतींमध्ये स्वच्छता अतिशय चोख आहे। आहार व आरोग्याचा प्रश्न तर येतच नाही। सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सांगली यांच्या देखरेखीखाली आहे महाराष्ट्र शासनाचे जे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग आहे त्यामार्फत ही वसतिगृह चालवली जातात। या कॅम्पसमध्ये हा कॅम्पस आमचा 5 एकरचा कॅम्पस आहे आणि जर एक 5-6 वर्षापूर्वी जर बघितलं असतं तर अतिशय फोंडामाळ इथं डोंगर होता। हे डोंगर वगैरे फोडून या ठिकाणी 3 वसतिगृहाची त्या निर्मिती केलेली आहे। आता माझ्या पाठीमध्ये दिसते ते मुलांचं शासकीय वसतिगृह आहे। तिथं इयत्ता 8वीपासून ते पोस्ट ग्रॅज्युएटपर्यंतचे विद्यार्थी तिथं प्रवेशित होऊ शकतात। या सुविधा सर्व जातीय धर्माच्या विद्यार्थ्यांसाठी आहेत। मेरिटवर ॲडमिशन दिलं जातं। इथं ऑनलाईन यावर्षी 2 वर्ष झाली ऑनलाईन पद्धतीनं इथं प्रवेश प्रक्रिया होते। मेरिट आणि ऑनलाईन हा क्रायटेरिया इथं लावला जातो। उपलब्ध प्रवर्गानुसार इथं जागा विद्यार्थ्यांना दिली जाते। इथं 100 विद्यार्थ्यांची क्षमता आहे। पलीकडच्या बाजूला मुलींचं पण वसतिगृह आहे, तिथंसुद्धा 100 विद्यार्थिनींची राहण्याची सोय आहे। त्याचबरोबर या बाजूला निवासी शाळा आहे, तिथं 200 विद्यार्थ्यांची सोय आहे। निवासी शाळेमध्ये इयत्ता 6वी ते 10वीपर्यंतचे निवासी विद्यार्थी राहतात तिथंच आणि शाळासुद्धा तिथंच आहे। चांगलं शिक्षण दिलं जातं विद्यार्थ्यांना। त्याचबरोबर या माळावर आमच्या विद्यार्थ्यांनी आणि सर्व स्टाफने आणि जे क्रिस्टल आणि BVG कंपनीची इथं आमच्याकडे साफसफाई करतात त्यांच्या सर्वांच्या माध्यमातून आम्ही जवळजवळ 1300 झाडं लावून ती मोठी केलेली आहेत आणि ती झाडं 100% आमची झाडं जगलेली आहेत। त्याचबरोबर इथं विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा मिळतात। अगदी लातूर, उस्मानाबाद, बीड, सांगली, कोल्हापूर, सातारा या भागातून विद्यार्थी इथं इंजिनिअरिंगला जर प्रवेश घेतला असेल तर इथं त्यांना प्रवेश इथं दिलं जातं। विद्यार्थ्यांच्या सोयी चांगल्या आहेत। सगळ्या प्रकारच्या सुविधा दिल्या जातात। आहार असतो, आहारामध्ये काय काय ते सांगतो मी, पण तत्पूर्वी प्रत्येक 4 विद्यार्थ्यांच्यामध्ये 1 रूम दिली जाते। अटॅच त्याला स्टडी रूम, अटॅच संडास बाथरूम, शॉवर, वॉश बेसिन या सगळ्या सुविधा दिल्या जातात। त्याचबरोबर विद्यार्थ्यांना सकाळी नाश्त्यामध्ये 2 उकडलेली अंडी, 200 ml दूध गरम करून साखर टाकून, 1 सफरचंद बारमाही, त्याचबरोबर एक सीझनचं जे फळ असेल ते दिलं जातं आणि नाश्त्यापैकी शिरा, उपीट, पोह्यापैकी 1। संध्याकाळी दुपारचं जेवण त्याच्यामध्ये संपूर्ण जेवण असतं, म्हणजे चौरस आहार असतो। लोणचं, पापड, त्याचबरोबर सुकी भाजी, पातळ भाजी, चपाती, भात चांगला दिला जातो। त्याचबरोबर संध्याकाळी प्रत्येक विद्यार्थ्याला भातावर तूप दिलं जातं, गावरान तूप दिलं जातं आणि दर बुधवारी विद्यार्थ्यांना 125 ग्रॅम चिकन, 250 ग्रॅम मसाल्याचं 250 ग्रॅम चिकन आणि रविवारी मटन असा आहार असतो। विद्यार्थ्यांच्या सहलीसाठी दरवर्षी प्रत्येक विद्यार्थ्याला 2000 रुपये, ड्रेस कोडसाठी 1000 रुपये, युनिफॉर्मसाठी 1000 रुपये, प्रत्येक 2000 2000 रुपये अशा प्रत्येकाच्या सुविधा येतात आणि कोणत्याही विद्यार्थ्याला या सुविधा त्याच्या थेट अकाउंटवर जमा केल्या जातात, विद्यार्थ्यांच्या हातामध्ये दिल्या जाते। त्यामध्ये पारदर्शकता दिसून येते। या पद्धतीने या वसतिगृहामध्ये चांगल्या सुविधा आहेत। दरवर्षी आम्ही आजूबाजूच्या गावामध्ये या निवासी शाळेची ॲडव्हर्टाईज करतो
की जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थी ते यावेत, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा मिळाव्यात, शिक्षणापासून एकही विद्यार्थी राहण्याची सोय नाही म्हणून वंचित राहू नये यासाठी या सगळ्या वसतिगृहांची निर्मिती केलेली आहे. शासनाच्या जे निर्णय आहेत 26 जुलै 2011च्या निर्णयानुसार ज्या सेवा सुविधा वाटप करायचे आहे ते सर्व विद्यार्थ्यांना दिले जाते. आणि जवळजवळ आता ह्या कॅम्पसमध्ये जर विचार केला तर 300-350 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शिक्षणाची सुविधा मध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंट ITI विभाग असेल, नर्सिंग असेल, D फार्मसी, B फार्मसी, डिग्री, डिप्लोमा ह्या क्षेत्रामध्ये विविध विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आणि सर्व प्रोसेस ही ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेस आहे. त्यामुळं विद्यार्थी हे चांगल्या मार्कांनी पास होऊन येतात, बऱ्यापैकी चांगल्या मार्कांनी पास होऊन जातात. त्यामुळे शिक्षण ह्या भागात जे शिक्षण घ्यायला येतात त्यांना ही चांगली सुविधा उपलब्ध केलेली आहे शासनानं, त्याचा विद्यार्थी लाभ घेत आहेत. मुलींच्यासाठी असणाऱ्या वसतिगृहात तर अगदी चोख व्यवस्था आहे. बंदोबस्त व संरक्षणासाठी सुरक्षा रक्षक व CCTV कॅमेऱ्याची व्यवस्था आहे. 100 विद्यार्थिनींची संख्या असणाऱ्या वसतिगृहात मुलींना कोणतीही अडचण वाटत नाही. तर हे हॉस्टेल म्हणजे आपण ज्या ध्येयासाठी तिथं राहतो, म्हणजे अभ्यास होत नाही म्हणून आपण म्हणजे जे रूम घेऊन राहण्यापेक्षा आपण हॉस्टेल निवडतो. म्हणजे असं लय जणांचं मत असतं की हॉस्टेल वाईट असतं, पण असं कोणतंच म्हणजे कारण नाही आहे की हॉस्टेल वाईट नसतं. ते आपल्यावर डिपेंड असतं. आपण तिथं राहून चांगलं राहायचं असतं. ज्या ध्येयासाठी आलो आहे ना ते साध्य करायचं असतं. मग अभ्यासासाठी ज्या गोष्टी आपल्याला लागतात त्या सगळ्या सोयीसुविधा आम्हाला इथं पुरवल्या जातात. म्हणजे जेवणाचं घेतलं तर जेवणसुद्धा आम्हाला जसं हवं आहे तसं त्यानुसार ते रूल बदलतात. आणि आम्हाला जसं पाहिजे तसं चांगल्या रीतीचं उत्कृष्ट आणि पौष्टिक आहार आम्हाला इथं मिळतो. आणि असा कोणत्याच प्रकारचा त्रास आम्हाला होत नाही. या वसतिगृहामध्ये विद्यार्थिनींना सर्व शैक्षणिक सुविधा दिल्या जातात. पुन्हा जे ते रक्कम आहे ती रक्कम ऑनलाईन शासन त्यांच्या अकाउंटला जमा केली जाते. त्याच्यानंतर वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाईन मेरिटप्रमाणे आणि त्यांच्या रिझर्व कोट्याप्रमाणे केली जाते. आणि वसतिगृहाच्या विद्यार्थिनी आहेत ते आपलं घर कसं म्हणून ह्या वसतिगृहामध्ये राहतात आणि दिलेल्या ज्या सूचना असतात त्या सूचनेचं पालन वगैरे करतात. शिस्त वगैरे ते सूचना वगैरे एखाद्या दिवस दिली तर त्या सूचनेचं व्यवस्थित पालन करून शिस्त वगैरे पाळतात. म्हणजे वेळेत जाणं, वेळेत येणं हे त्यांनी कटाक्षानं पाळतात. मुले व मुलींच्या वसतिगृहात अशा प्रकारच्या सुविधा मिळत असल्या तर नक्कीच नियोजनकर्त्यांना सलाम ठोकावा लागेल. व्यायाम, आहार, राहण्याची सोय, मनोरंजन व सर्व बारीक गोष्टींवर येथे प्रत्येकाचं लक्ष असते. मग या ठिकाणी असणारी निवासी शाळा तर कशी मागे पडेल. जवळपास 200 विद्यार्थी असणाऱ्या या शाळेत पण असाच प्रकार आहे. बायोमेट्रिक मशीन शिवाय कोणालाही आत बाहेर करता येत नाही. शिक्षणासह सर्व सुविधा येथे उपलब्ध आहेत. आणि विशेष सहाय्य विभागाच्या वतीनं आपली शाळा 2014-15 पासून सुरू झालेली आहे. 6वी ते 10वी पर्यंतचे वर्ग आपल्याकडे आहेत. याच्यामध्ये आपल्याकडं आरक्षण आहे. 80% SC विद्यार्थ्यांना आरक्षण म्हणजे ॲडमिशन दिलं जातं. 5% NT आहेत, 10% ST, 3% SBC आणि 2% अपंग अशा विद्यार्थ्यांना आपल्याकडे ॲडमिशन दिलं जातं. तर आता सध्या आपल्या शाळेचं 3रं वर्ष चालू आहे आणि आपल्याकडे 98 विद्यार्थी आता सध्या आहेत. तर विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी प्रवेश दिल्यानंतर सर्व काही मोफत सोयी सुविधा देतो. म्हणजे शैक्षणिक जे काय असतील, पाठ्यपुस्तक असेल, स्टेशनरी असेल, त्याच्याबरोबर भोजन आहे, त्या सगळ्या सोयी सुविधा आपल्याला इथं मोफत शासनातर्फे दिल्या जातात विद्यार्थ्यांना. 2 वर्ष झाले इथंच आहे आणि इथे सगळे साहित्य मिळतात. स्टेशनरी, जेवण हे सगळे मिळतात आणि शाळा चांगली आहे. सर्व विद्यार्थ्यांनी इथे प्रवेश करावे. विद्यार्थी व शाळेने लावलेल्या 1300 वृक्ष झाडांची व परिसराची देखभाल क्रिस्टल व BBG कंपनीच्या कर्मचाऱ्यांद्वारे चोख केली जाते. स्वतःचे घर असल्यासारखे हे कर्मचारी काम करत असतात. मी आसिम सलीम मनेर, सातारा जिल्ह्यातून इथं आलेलो आहे. आमच्या भारत विकास ग्रुप BBG या कंपनीमार्फत आमचं इथं गव्हर्नमेंट साईडला बाह्यस्रोत कर्मचारी म्हणून जॉईनिंग होतं. तर मी या साईडचा इन्चार्ज आहे, मॅनेजर आहे. तर आमची कंपनी गव्हर्नमेंटच्या ज्या साईड असतात त्याच्यावर हाऊसकीपिंगची जी लोक असतात, हाऊसकीपिंग सेक्टर आहे त्या सेक्टरमध्ये काम करत असते. तर त्या बाह्यस्रोताद्वारे ती लोकं त्यांना पुरवली जातात. सफाई कर्मचारी, सिक्युरिटी गार्ड असतील, एक बागेचं काम आहे इथं भरपूर, तर बागेसाठी एक माळी पुरवला जातो. परत ऑफिसच्या सहकार्यासाठी त्यांना ऑफिस असिस्टंट एक आमच्या कंपनीमार्फत बाह्यस्रोतामार्फत दिला जातो. तर अशा प्रकारे आमच्या कंपनीची कामं जवळजवळ भरपूर चालू आहेत ऑल महाराष्ट्रात. महाराष्ट्राच्या बाहेरही सुद्धा आमच्या सिंगापूरमध्ये सुद्धा कामं चालू आहेत. तर आता राष्ट्रपती भवन असेल,
संसद असेल ही सगळी याचे जे क्लिनिंगचे कॉन्ट्रॅक्ट आहेत ते सगळे आमच्याकडेच आहेत. तर माननीय श्री हनुमंतराव गायकवाड सर हे आमच्या कंपनीचे चेअरमन आहेत. माननीय श्री उमेश माने सर हे आमच्या कंपनीचे व्हाईस चेअरमन आहेत. यांच्या सौजन्याने बऱ्याचशा बेरोजगार तरुणांना या कंपनीच्या माध्यमातून रोजगार मिळाला. त्याच्यासाठी मी त्यांना धन्यवाद देतो. आणि शासकीय निवासशाळा किंवा एक समाज कल्याण खात्याचं, कारण त्यांच्यामुळं माझ्यासारख्या एका बेरोजगार तरुणाला संधी मिळाली काम करण्याची आणि यशस्वीरित्या 2.5 वर्ष झालं मी इथं कामावर आहे. आत्ताच आपण पाहिलं की खानापूर तालुक्यातील विटा या ठिकाणी अगदी फोंड्या माळ्यावरती या ठिकाणी हे निवासी शाळा आणि मुलांचं आणि मुलींचं वसतिगृह आहे ते अत्यंत सोयीसुविधांनी इथं उपलब्ध आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारची अडचण नाही आहे. तसेच इथून लांबून हे विद्यार्थी या ठिकाणी राहावयास येत आहेत. या वसतिगृहाचं आणि निवासी शाळेचं जेवढं कौतुक करेल तेवढं कमीच आहे. कॅमेरामॅन रमेशसोबत चंद्रकांत जाधव, 7 स्टार न्यूज, विटा. मग आता तुम्हीच सांगा की अशा शाळेत विद्यार्थ्यांनी का जाऊ नये. चंद्रकांत जाधव, विटा.